जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी. गाजवल्या जिने दाही दिशा, गाजवल्या जिने दाही दिशा, तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईशानी हरिभात चव्हाण. मी आज तुमच्या समोर अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अहिल्यादेवी होळकर ह्या एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मप्रेमी व कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे तर आईचे नाव सुशीलाबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 8व्या वर्षी माळवांचे प्रांतांचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला. पुढे काही वर्षात त्यांचे पती व त्यांचा तरुण मुलगा आणि वडिलांप्रमाणे असणारे त्यांचे सासरे यांचा मृत्यू झाला आणि अहिल्याकडे राज्यकारभाराची जबाबदारी आली. म्हणूनसाठी बोलते मी, शेतकऱ्यावरती केले फार त्यांनी उपकार, शेतकऱ्यांवरती केले फार त्यांनी उपकार, लढले जिद्दीने शत्रूशी फार, लढले जिद्दीने शत्रूशी फार. पुढे 28 वर्षानंतरही अधिक त्यांनी राज्यकारभार अतिशय सुंदर आणि कुशलपणे चालवला आणि त्यांनी आपल्या राज्यकाळातील अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत त्यांनी शत्रूशी सैन्याचे कुशलपणे नेतृत्व केले. अहिल्यांनी अनेक स्थळांचे स्थापक निर्माण केले आणि हातात शंकराची पिंड घेऊन गेल्या. एवढे बोल माझे मी 2 शब्द